नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदचा उमेदवार जाहीर. या नेत्यांवर सुनेत्रा पवारांचा विश्वास. राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. काल बुधवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उमेदवारांच्या नावाबाबत उत्सुकता होती. अखेर विधान परिषदची उमेदवारी जिशान सिद्दीकी यांना जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी जिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी यांची पेशवाई गँगकडून हत्या करण्यात आली होती. तर विधानसभा निवडणुकीत जिशान यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर जिशान यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली होती. मात्र सुनेत्रा पवार यांनी जिशान यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याबाबत मोठी स्पर्धा होती. तब्बल 80 नेत्यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती. मात्र 5 नावे ही अंतिम करण्यात आली होती. मीडिया रिपोर्टनुसार पार्थ पवार यांनी देखील विक्रम काकडे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत जिशान यांच्या नावावर एकमत झाले.